नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। 18व्या लोकसभेचे निकाल देशभर आता जाहीर झालेले आहेत आणि पुण्यामधनं मुरलीधर मोहोळ हे विजयी झालेले आहेत। यावेळी बोलताना त्यांनी पुणेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली। जाणून घेऊयात नवनिर्वाचित खासदार मुरली मोहोळ। पुणेकरांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला। माझे सगळे पक्षाचे नेते माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी, घटक पक्षातील माझे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासून काम केलं। पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आहे। पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमच्या पुण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू। आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत। आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो। पुणे हे सुसंस्कृत शहर आहे, पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला, विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं। आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला, व्यक्तिगत स्वरूपात प्रचार केला लोकांनी, पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देतो। विकासाचा मुद्दा तुम्ही सुरुवातीपासून घेत आलात, ह्याच विकासाच्या मुद्द्याला धरूनच पुणेकरांनी तुमच्या मतपेटीत मत दिलेत असं वाटतं का? निश्चितच मी म्हणालो तसं पुणेकर हे विचाराला, विकासाला आणि या शहराच्या भविष्याला मतदान करतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होतंय की पुन्हा एकदा पुणेकरांनी हेच पाहून नक्की मतदान केले आणि हा विजय आमचा सुकर। या संपूर्ण विजयाचं श्रेय कोणाला असेल? हा विजय मोदींचा आहे का पक्षाचा आहे? नाही, हा सामूहिक विजय आहे। हा सामूहिक जी परिश्रम सगळ्यांनी घेतले, म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील, महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील, मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे, हे कुठल्याही व्यक्तीचं नाही, एका मुरली मोहोळचा तर काही संबंधच नाही। मला असं वाटतं की सामूहिक यश आहे। मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे अहोरात्र कष्ट केले त्याला हे यश आहे। मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या खूप संधी दिली। एक बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता आता या पुण्यासारख्या शहराचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये आम्ही काम करायला मी जाणार आहे। मला असं वाटतं की माझ्या पक्षातच होऊ शकतं की अति सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो। हा सगळा प्रवास मला असं वाटतं की हा या माझ्या पक्षात होतो आणि आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा मी स्वतःच्या अनुभवावरून घेतोय की अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला बूथवरचा कार्यकर्ता पुण्याचा खासदार म्हणून आज मी दिल्लीमध्ये जाणार आहे। मला असं वाटतं की मला माझ्या पक्षाला खरंच मनापासून मी पक्षाच्या सर्व नेत्यांचं नेतृत्वाचं धन्यवाद नक्की या निमित्तानं झालं। निवडणूक झाली, विषय संपला, मला विरोधकांना काही सांगायचं नाही, कारण निवडणुकीपुरती ठेवायची असता। आता पुण्याच्या प्रत्येक पुणेकराचा मी प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, त्यामुळे मला असं आता फार काही त्याच्यावर बोलायचं नाही। 13 फेऱ्या झालेल्या आहेत त्यांना, पण कसब्यामधून अनेक वेळा तुमच्यावर टीका झाली होती, पण तोच सांगितलं होतं, आज तुमच्यावर सांगितलं होतं लोकांनी वल्गना केला की कोथरूडमध्ये लीड घेणार। मी सांगितलं होतं कसबा पण जिंकणार। छातीचा फुलादी छातीच्या तांबड्या मातीतला रांगडा
अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांची विजय झालेली आहेत. त्याचप्रमाणे बारणे सुद्धा निवडून आलेले आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या पक्षामध्ये दुफळी झाल्यानंतर पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात केली आणि तो संघर्ष त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. संघर्ष ज्या वेळेला बाहेरचा असतो त्यावेळेला तो सोपा असतो, पण घरातूनच ज्या वेळेला संघर्ष करावा लागतो त्यावेळेला मनावरती खूप संयम ठेवावा लागतो आणि तो संयम शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबियांनी दाखवला. याचं महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत ऐतिहासिक उदाहरण भविष्याकरता त्यांनी घालून दिलेलं आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय असेल, शरद पवारांची प्रत्येक उमेदवार त्याच्या मागची भूमिका तर्कसंगत घेऊन त्यांनी त्याला विजय प्राप्त करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला म्हणावं तितकं यश मिळालेलं नाही. याचं कारणही तसंच आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5-3 वर्षात महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण झालं ते कदाचित लोकांना आवडलं नसावं. त्याचप्रमाणे शेतीमालाच्या किमती सुद्धा या ठिकाणी महत्वाचा विषय तो आपल्याला ध्यानात घ्यावा लागतो. आपण शहरी जीवनात राहतो, पण ग्रामीण भागातला जो आक्रोश आहे त्याचं सुद्धा रूपांतर या मतांमध्ये झालेलं आहे असं दिसून येतं. ज्यांना 100ही जागा मिळणार नाहीत असं खाजगीत बोललं जायचं, ज्या काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदही मागच्या 19च्या निवडणुकीत मिळवता आलं नव्हतं, त्या काँग्रेसनं यावेळेला 100हून अधिक जास्त जागा मिळवल्या आणि सहकारी पक्षांबरोबर त्यांनी संयोग करून त्यांनी 240च्या वरती जागा मिळवल्या आहेत. राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी 1 वर्षभर जी मेहनत घेतली, जनतेमध्ये जे मिसळले, त्यामुळे काँग्रेसला हे यश मिळाल्याचं दिसून येतं. त्याचप्रमाणे ज्यावेळेला महाजन साहेबांनी फील गुड फॅक्टर हा 2014 साली ज्यावेळेला एक योजना काढली होती, त्यावेळेला जशी भारतीय जनता पक्ष यश मिळणारच अशा भूमिकेत होती, त्यावेळेला त्यांना ते यश मिळालं नाही. 2009 सालचं, 2004 सालचं, 2014 सालचा संपूर्ण जर अभ्यास पाहिला तर प्रत्येक वेळेला भारतीय लोकशाही ही प्रगल्भ झालेली, बुद्धिमान झालेली आणि त्याचे एक वेगळ्या प्रकारचं जगामध्ये आदर्श अशी लोकशाही पद्धती या ठिकाणी दिसून येते. याला कारण गेल्या 75 वर्षामध्ये जी भारताची रचना झाली ती अतिशय चांगल्या प्रकारची झाल्याचं दिसून येतं. या संपूर्ण घडामोडीमध्ये राज ठाकरे यांचा पक्ष आपल्याला कुठेच दिसून आला नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.